आता ह्यांच्याहून चांगली मिसळ खाणार आम्ही दुसरीकडे. ओरड रे जरा. फुल ऑन एकदम यार. मित्रा रेडी. या आमच्या मित्राची गाडी आहे. थँक्यू सो मच मित्रा. मित्र असतोय. पॅकिंग फुल एकदम. मागे कोण बसणार आहे? मागे गुंजल आणि राका. मी तर ब्लॉगर आहे, मला विंडो पाहिजे. बेंच. सीन असा आहे ना की आता वाजतायत रात्रीचे 9:04 आणि आम्ही जातो शिर्डीला. मी फर्स्ट टाइम जातो तिथे. पूर्ण माझ्या 23 इयर्समध्ये मी फर्स्ट टाइम शिर्डीला जातो. आता इथे छोटा आम्ही स्मॉल ब्रेक घेतलाय. अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि हे सगळे मित्र माझे गाडीमध्ये फुल ऑन एकदम लोड आलेले आहेत. अरे घे, आपलं बजेट जास्त आहे ना यार. काय असं करतंय? हे निखिल 36 झाला. फुल ऑन एकदम लोड. पेट्रोल टाकलेलं किती 3600चं आणि डिवायडेड बाय 7 ₹500 इथे संपलेले आहे. 515. आता जस्ट जर्नी चालू झालेली आहे आणि 1000 मधले 500 इथे संपले. आता बघू अजून टेन्शन आले. ठीक आहे आम्ही जातोय. 5 मिनिटामध्ये जातो आम्ही. तर मित्राच्या मामाच्या घरी आलो. भेटून आता इथून निघू आम्ही. तर आता वाजतायत 11:15 आणि आम्ही वाशिमला पोहोचलोय. इथून अजून 200 किलोमीटर आहे. तो बस इथे थोडा वॉशरूम ब्रेक घेतलेला. आम्ही इथे ब्रेक घेतलाय. आता इथून कसारा घाट आम्ही आता एंटर करतोय. बस हाच तो मित्र ज्याने इथे कार्यक्रम केलेला आहे. आता एंटर करणार इथून कसारा घाट. बस आता इथून थोडं 10-15 मिनिटाचा ब्रेक घेतलेला. आपले 12 आणि आता आम्ही इथे थांबलोय जेवायला केलेला. बस आमच्यासारखे इथे खूप सारे पब्लिक जेवायला. रेस्टॉरंट एकदम फुल, एकदम पॅक आहे. अर्धा तास झाला आम्ही बसलोय आणि इथे काही ऑर्डर काय येत नाही. मित्रांचे फेस बघा कसे झालेत. आज तो मित्र ज्यांनी घाटच्या अगोदर काहीतरी कार्यक्रम केले सर्व आणि आता त्याचं पोट खूप खाली झालंय. विचार करा, आम्ही एवढा वेट करतोय. आमची प्लेट खाली आहे आणि हे तर आमच्या नंतर बसलेत. ते किती वेट करतील. आणि हा इथे फायनली वेट इज ओव्हर. रोटी आणि काय पनीर मसाला ना रे. हे पनीर मसाला अजून एक मागवा रे. अरे हो, हे काय करतोय? इथे जेवण आले आणि कुठे झालं? हा याला किक लागले. तो पण खाली होले हो जेवण. फुल ऑन एकदम जेवून झाले सगळे. आता परत इथून जर्नी स्टार्ट करायचं. ओके. आणि आता इथून अजून 150 किलोमीटर्स आहे शिर्डी. फायनली शिर्डीला पोचलेलो आहे. आता इथून आम्ही रूम बुक करतो. नंतर मॉर्निंगला सर्व एकदम अंघोळ करून साईबाबांचं दर्शन घ्यायला भेटूया आता सीधा मॉर्निंगला. मस्त सर्व एकदम झोपलेत. झोप आले सगळ्यांना. हा ओव्हर ॲक्टर आमच्या ब्लॉग मधला सारा कोण समज. गुड मॉर्निंग गाईज. आता दर्शनालाच जातोय पण बॅडला किती मोबाईल अलाउड नाही आहे. स्विच ऑफ करून पण तुम्ही पिशव्यामध्ये मोबाईल घेऊन नाही जाऊ शकत. तुम्हाला डायरेक्ट बाहेर पाठवतील ते. सो मोबाईल गाडीमध्येच ठेवावा लागेल. नंतर तिथून दर्शन करून बाहेर आल्यानंतर ब्लॉग आपण परत कंटिन्यू करू.
दर्शन झालं आमचं. तर तुम्ही येत असाल इथे तर तुमच्या जर कोण ओळखीचा असेल तर बघा, कारण का नॉर्मल जर तुम्ही आलात तर तुम्हाला 3-4 तास लाईनीमध्ये इथे उभं राहावं लागेल. आमची ओळख होती, पास मिळा म्हणून आमचं अर्धा पाऊण तासामध्ये दर्शन झालं. आता बघूया मित्र कुठे घेऊन जातो. बाकी इकडचा सीन असा आहे. बाकी आता आम्ही जातोय अजून पुढे. ओरड रे जरा, ए जरा ओरड. मगाशी तर ओरडत होता. हात वरती घे ना तुझा. हात क्रॉप कर. अरे तुझा हात वरती घे कुणाल. हा आता कसा आला. थँक्यू. जे मित्र मगाशी बोलत होते शिर्डीला सिक्रेट प्लेस आहे म्हणून, तिथे ग्रेप एम्बेसी म्हणून आहे, तिथे मला घेऊन आले सर्वांना. मी तर फर्स्ट टाइम आलो, मला माहीत नाही ह्याबद्दल काहीच. तुम्ही काय बोलत होते? ही प्लेसचं काय बोलत होते? ग्रेप एम्बेसी ते मिसळ वगैरे असं द्राक्षाचा बाग आहे. ते तिकडे बसून आपल्याला मिसळ पाव तिकडची फेमस हे खायला मिळणार इकडे. त्यासाठी हे प्रसिद्ध जागा आहे. जास्ती करून कोणाला माहीत नाही ते. कोणाला माहीत नाही बोलून बोलून इथे तर एवढी पब्लिक येते मित्रा. एवढ्या गाड्या पार्किंग आहेत बघू इकडे. तर इकडचा सीन असा आहे, फुल ऑन एकदम यार मस्त प्लेस आहे. गर्दी पण खूप आहे आणि एकदम द्राक्षांच्या खाली. कितवा नंबर आहे? 140वा नंबर. आणि एवढी सगळी वेटिंग आहे इथे. वेटिंग आहे. आता निघूया की काय करूया, की खाऊनच जाऊया? खाऊन जायला तर 2 तास जाईल, 2-3 तास जातील आपले. निघूया काय? फोटो काढा निघा. प्लॅनचे लागलेले आहेत. जो सिक्रेट प्लेस बोलत होते, गर्दी बघून घाबरले सर. टोटली लागलेत, कारण ज्या गेटने आम्ही आता आलेलो, आम्ही ज्या गेटने आलेलो त्याच गेटने आम्ही परत जातोय, कारण का इथे गर्दी खूप आहे आणि वेटिंग खूप आहे. तर पॉसिबलच नाही होणार मिसल खायला. तेव्हा आम्ही काहीतरी जुगाड कर. अंडे तुझी इथे ओळख नाही का रे? हा नाही रे. अगर इथे ओळख असते तर चल घरी जाऊया मग. आता पुढे थांबूया. दुसरीकडे मिसळ खाऊ चांगलीवाली आणि याला टॅग करू. सर्वात बेस्ट मिसळ म्हणून याला टॅग करू. काय बोलताय? याच गेटने आशा घेऊन आलेलो आणि याच गेटने परत रिटर्न जातं. बॅड लक नाही भेटलं आम्हाला मिसळ खायला. ज्यासाठी आपण एवढं लांब आलेलो आणि दुःख होतं आम्हाला. खूप दुःखी फेस तुम्ही बघू शकता. हा तर बिचारा उलटी करून आलेला, कारण का बोलला पोट बीट खाली होईल, पण काय झालं नाही प्लॅन. बिचारे सॅड फेस. मिसळ खायलाच नाही भेटली आम्हाला. आता ह्यांच्याहून चांगली मिसळ खाणार आम्ही दुसरीकडे. ठीक, इथेच आलेलो पण खूप गर्दी होती इथे, नंबरच नाही आला. आम्ही रिटर्न जातो. पूर्ण फिरव मिसळ नाही भेटलंय. बसा लवकर पडा. सकाळपासून आमची पोटं खाली आहेत. तेरा बघा कसे झाले, सर्वांचे उतरले. मिसळपाव खायला गेले, मिसळपाव नाही भेटली. उतर ना, आम्ही 3 टाइम Finally सकाळपासून आता थांबले जेवायला. हे मजबूत खातील सर्व.
हे दोघं तर मस्त पोट खाली करून आलेत. हे अपंग आले तो भैया अरे बे का खाय बा. आता जाऊया मस्त जेवूया पोट भरून. सकाळपासून खाल्लं नाही इथे. खूप काही दिसतंय. फुल ऑन हे लास्ट आहे आमचं. आता इथून डायरेक्ट घरी. लास्ट आहे पाहिजे तेवढं खाऊन घ्या. हे किती झालं बोल. आमचं जेवणाचं 1800 डिवाइड बाय 6. पण गुजरातची डाळ खिचडी वेगळी. उद्याला एक अख्खा पे करणार आहे. हा काढलं दिसत नाही. बरोबर चला जेवण झालंय पद्धतशीर. आता पडग्याला पोहोचलो. आता इथून अजून 60 किलोमीटर दाखवतो तिथे बस. आणि घरी गेला ब्लॉग एंड. अजून दिसतोय मागे. पहिले मी बसलो तिथे मागे. आता तो बसल्यानंतर चेहरा असा उतरलेला दिसतोय. बाकी अमित चुत्या दिसतोय. भैयाचं शर्ट रब्बीचा ते जाताना नंतर दे त्याला. तुझा इस्त्रीला जे दिलेलं ना इस्त्रीला जे दिले ते रिटर्न घे. फायनली घरात पोचलेत. मम्मी पण आले जॉबवरून. तुझ्यासाठी काहीतरी आणलंय बघ. आधी तू खूप काय नंतर बघू. पैसा खर्च कशाला केलंस. हे बघ 1 किलोला गेलं तर तुला पाहिजे होते ना. तू बोललीस मला कसं तरी वाटलं. आणि हे लाल पेरू अय्या कधी घेतले आम्ही. घरी पोचलोय आणि हा ब्लॉग आता इथेच संपेल. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता वाजतात किती 5:10 झालेले आहेत आणि एकदम सेफली सगळे घरी पोचलेत. हा ब्लॉग आता इथे संपवतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके बाय.